जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना यंत्रणांचा मोठा दणका। 24 तासात 5 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, तर अनेक भागात यंत्रणांचं सर्च ऑपरेशन। 175 संशयितांची चौकशी। मोबाईलमध्ये कैद झालेले दोघे जण पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी असल्याचा देहूतील पर्यटक श्रीजीत रमेशन यांचा संशय। बेताब व्हॅलीला भेट देऊन नुकतेच परतले रमेशन। मुख्यमंत्री फडणवीसांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट, तर मृतांच्या कुटुंबियांना सरकार मदत करणार असल्याचं दिलं आश्वासन। सिंधू आमची लाईफलाईन। सिंधू नदीचं पाणी कमी केल्यास पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ। सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची धमकी। खायला पैसे नाहीत, लोक भुके न मरतायत, अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं। पोलिसांबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। पोलीस 50 लाख पकडले तर 50,000 दाखवतात। संजय गायकवाड यांचं सरकारला घरचं आहे। मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, ते असं चालणार नाही, हे योग्य नाही। संजय गायकवाड वारंवार पोलिसांबाबत चुकीचं बोलत असतील तर कडक ऍक्शन घेणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा गायकवाडांना इशारा। मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेनं भरवलं प्रति महापालिका सभागृह। इतर राजकीय पक्षाची प्रति महापालिका सभागृहाकडे पाठ। भिवंडीमध्ये स्वागत कंपाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला भीषण आग लागलेली 4 मजली इमारत कोसळली।